स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आपण आहोत कोल्हापूर बस स्टँडमध्ये। आज आपण आलो आहे खास करून कोकणात प्रवास करण्यासाठी, पण आपल्याला भरपूर लेट झाला आहे। दुपारचे 1 वाजून गेल्यात। आता बघूया आपल्याला कोणती बस भेटते आणि आपल्याला प्रवास कोणता होतो। मित्रांनो, आज गर्दी खूप आहे या बस स्टँडला। आपण 2-3 बस ट्राय केले, पण आपल्याला काय हवी ती बस भेटलेली नाही आहे। तर बघूया आज आपल्याला प्रवास करायला भेटतं काय, आपण असंच परत राहत। आत्ता आपल्यासमोर सध्या 1-2 ऑप्शन आहेत। एक वेंगुर्ला आहे आणि एक आहे ती पंचीसाठी आहे। रत्नागिरीला जाणाऱ्या 2 बसेस आपण ट्राय करून बघितल्या, पण गर्दी एवढी होती की आपल्याला त्यात शूट होणार नव्हतं, त्यामुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला। तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास असणार आहे एकदम छोटासा आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूर ते आदमापूर, आणि हा प्रवास आपण करणार आपल्या ह्या लालपरीने। जरा तुमचं नाव? माझं DB भाळे. DB भाळे. भाळे। डेपो जरा? चिपळूण नागार। जरा आपल्या बसचं रूट काय? रूट चिपळूण, पाटण, कोयना, कराड, तर कोल्हापूर, आदमापूर, त्यानंतर मुरगुडपर्यंत जातं ना बस आपली। सकाळी किती वाजता निघते बस आपली? 7 वाजून 15 मिनिटाला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इकडनं मुरगुडवरून इकडून लगेच रिटर्न असते 3 वाजता. 3 वाजता। दुपारी. ठीक आहे, थँक्यू जरा। जरा तुमचं नाव? बालाजी गुंडेगाव. आपल्या या बसचं जर तिकीट किती आहे कोल्हापूर ते आदमापूरपर्यंत? कोल्हापूर 91 रुपये तिकीट आहे, आणि चिपळूण ते आदमापूरपर्यंत 445। थँक्यू जरा। दुपारी 1:40 आपण निघालो टुवर्ड्स आदमापूर। ड्रायव्हर दादांशी आपलं बोलणं झालं। रोज या रूटवर नवीन बस असते, पण टेक्निकल इश्यूमुळे आज आपल्याला ही लालपरी मिळालेली आहे, पण रोज नवीन बस असते या रूटवर। आदमापूरला येण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिला कोल्हापूरला यावं लागेल, आणि कोल्हापूरला येण्यासाठी आपल्याला भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत, जसे की ट्रेन कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला सगळ्यात स्वस्तमध्ये आपण कोल्हापूरपर्यंत येऊ शकतो। आपल्याला विमानं जर यायचं असेल तर कोल्हापूर आपल्याला विमानतळ पण आहे। कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून आपल्याला 5 मिनिटात आपण चालत पण बस स्टँडपर्यंत येऊ शकतो, आणि बस स्टँडमधून आपल्याला गारगोटी मुरगुडसाठी प्रत्येक 10 ते 15 मिनिटाला बसेस अवेलेबल आहेत। या बसमधून आपल्याला फक्त 91 रुपयामध्ये आपण कोल्हापूर ते आदमापूरपर्यंत प्रवास करू शकतो।
ब्रिजच्या साईडून चालत आल्यानंतर आपल्याला इथं एक ह्या साईडून आपल्याला आत जावं लागेल. एवढं ऊन आहे की नाही, पाय असलं भाजल्या. मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपण ज्या ब्रिज खाली आलो तर तिथं आपल्याला वडाप वगैरे भेटतात. ते 10 रुपये घेऊन आपल्याला ह्या चौकात आणून सोडतात. ह्या चौकातून आपल्याला कोल्हापूर जाण्यासाठी भरपूर बसेस भेटतात. मिनिटाला आपल्याला कोल्हापूरला बस भेटले ह्या चौकात आल्यानंतर. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.